मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर। मुख्यमंत्री शिंदेंची पंतप्रधानांसोबत बैठक होणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या सलग भेटीमुळे ठाकरे गटात चिंता। सूत्रांची माहिती, काल आणि 22 जुलैला शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। 8 ऑगस्टपासून अजित पवार महाराष्ट्र यात्रा काढणार। तुमचा दादा येतोय तुमच्या भेटीला म्हणत राष्ट्रवादीकडून अजितदादांच्या यात्रेचा प्रोमो जारी। अजितदादांच्या यात्रेच्या प्रोमोमध्ये गुलाबी रंगाचा वापर। विरोधकांनी भाजपवर टीका करण्यासाठी श्याम मानव आणि मनोज जरांगे नावाचे कुत्रे सोडलेत। भाजप खासदार अनिल बोंडेंचं विधान। चांदीवाल आयोगाचा अहवाल महाविकास आघाडीच्या काळातच आला होता। महाविकास आघाडी सरकारनं त्यावरती कोणतीही कारवाई केली नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। फडणवीसांनी वाझे आणि परमबीर सिंहांना आरोप करायला लावलेत। मला क्लीन चिट दिलेला चांदीवाल आयोगाचा अहवाल सरकारनं समोर आणावा, अनिल देशमुखांची मागणी। अनिल देशमुखही नार्को टेस्ट करणार का? आरोप प्रत्यारोपाऐवजी देशमुखांनी चौकशीला सामोरं जावं, चंद्रशेखर बावनकुळेंचं आव्हान। जेलमधील गुंडांना आरोप करायला लावले। फडणवीसांनी अशा प्रकारचं राजकारण थांबावं, यामुळे त्यांना लोकसभेला फटका बसला, संजय राऊतांची टीका। सकाळचा भोंगा माझ्यावर बोलतो। दिवसभरात 9 ते 10 लोक फक्त माझ्यावर बोलतात। चक्रव्यूह कसे भेदायचे हे मला माहीत आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। मी नाराज होणार नाही, बारामतीचा पराभव सुद्धा विसरलो। 3 आठवडे बारामती तालुक्याचा दौरा झाला नसल्याच्या गोष्टीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक। शूटआउटमध्ये भारताकडून ग्रेट ब्रिटनचा पराभव। खडकवासला धरणातून 25,000 क्युसेक्सनं विसर्ग। नागरिकांनी सतर्क राहावं, कोणतीही अडचण येऊ नये म्हणून लष्कर आणि एनडीआरएफ अलर्ट मोडवर। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। गंगापूर धरणातून 8,000 क्युसेक्सनं विसर्ग सुरू। गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ, नागरिकांनी सतर्क राहावं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन। उजनी धरणाच्या 16 दरवाजांमधून भीमा नदीत विसर्ग सुरू। उजनी धरण 90% भरल्यामुळे 20,000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू। भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण आणि दिंडोरी परिसरात मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे मान, अंबिका नदीला पूर, तर चनकापूर, पालखेड आणि पुणे गाववर धरणातून विसर्ग सुरू। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा जोर राहणार। आज पुणे, साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबई, ठाण्यासह कोकणात जोरदार पावसाची शक्यता।